नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ती मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची. या सगळ्या प्रकरणात एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएनं भल्या पहाटे छापा टाकला. एनआयएचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक पोलीस कर्मचारी हे कारवाईसाठी प्रदीप शर्मा यांच्या घरी भल्या सकाळी पोहोचले. दरम्यान एनआयएनं प्रदीप शर्मा यांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. एनआयए प्रदीप शर्मासह आणखीनही एकाला ताब्यात एनआयएच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती मिळते आणि हे सगळं प्रकरण आहे ते कार्मायकल रोड प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण. कार्मायकल रोड प्रकरणी सुद्धा काही महत्त्वाची माहिती एनआयएच्या हाती लागल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. या सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर काही माहिती दिली आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की प्रदीप शर्माला आज अटक केली जाऊ शकते. 2 दिवसांपूर्वी एनआयएनं संतोष आणि आनंद या दोघा जणांना ताब्यात घेतलं होतं. नंतर त्यांना अटक करण्यात आली आणि या दोघांकडून जी माहिती एनआयएला मिळाली त्यातून काही महत्त्वपूर्ण खुलासे झाले आहेत आणि या खुलाशानंतरच म्हणजेच संतोष आणि आनंद या दोघांच्या अटकेनंतरच प्रदीप शर्मा यांच्या भोवतालचं एनआयएचं जाळं अधिक घट्ट झालं. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, तसंच सुस्मिता बदाणे सुद्धा आपल्यासोबत आहेत. प्रणाली, अतिशय झपाट्यानं घडामोडी घडत आहेत आणि राजकीय नेते म्हणजे स्वाभाविकपणे भाजपचे नेते यावर गंभीर आरोप करत आहेत, पण सत्ताधाऱ्यांपैकी शिवसेनेचं या सगळ्या संदर्भात पूर्ण मौन आहे. प्रणालीकडे गेले. अगदी खरं आहे, कारण सकाळी सकाळी रोज संजय राऊत हे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असतात. आज मात्र त्यांनी या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे आणि सध्या शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडणारी काही मोजकीच मंडळी आहे. त्यापैकी एक संजय राऊत. आणि जर संजय राऊत या प्रकरणावर बोलत नसतील तर मला वाटतं आज दिवसभरामध्ये किंवा उशिरा संध्याकाळपर्यंतच कदाचित शिवसेनेकडनं कोणीतरी अधिकृत प्रतिक्रिया देईल. तोपर्यंत कुणाची अधिकृत प्रतिक्रिया येणं तुर्तास तरी दुरापास्त दिसतं आहे. प्रदीप शर्मा यांच्याकडे येतो परत एकदा, पण सुस्मिताकडे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत. सुस्मिता, अजूनही अधिकारी आत आहेत का? काय काय तपासात समोर येते? काही सूत्र सांगतायत? खरं तर आपण बघितलं आज सकाळी 6 वाजल्यापासूनच एनआयएचे अधिकारी हे प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतल्या निवासस्थानी पोहोचले. आपण सध्या याच इमारतीमध्ये आहोत. या इमारतीमध्ये 6व्या मजल्यावरती ते राहतात. भगवान या इमारतीमध्ये ते राहतात, भगवान भवन. आणि या इमारतीमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून साधारणपणे 3 ते 4 तास अशा पद्धतीची चौकशी सुरू होती. आता काही वेळापूर्वीच एनआयएचे अधिकारी असणारे विक्रम खलाटे हे इथून बाहेर पडलेले आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये जर आपण बघितलं तर काही वेळापूर्वी पोलीस आपल्याला प्रचंड दिसत होते. याच परिसरामध्ये ते राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2 आरोपींना ज्या अटक करण्यात आलेली होती, संतोष आणि आनंद यांच्या अटकेनंतर काही फोटो सुद्धा व्हायरल झालेले होते. या व्हायरल फोटोमध्ये प्रदीप शर्मा यांची संतोष याच्यासोबत असलेली जवळीक ही स्पष्टपणे दिसत होती आणि त्यामुळेच कुठेतरी आता संशयाची सुई ही प्रदीप शर्मा यांच्यावरती होती. काही वेळापूर्वीच एनआयएचे अधिकारी इथून निघालेले आहेत. त्यावेळेला त्यांच्यासोबत एक सुटकेस होती ज्याच्यामध्ये काही महत्त्वाचे कागदपत्र असणं अपेक्षित होतं. सोबतच त्यांच्याकडे एक प्रिंटर होतं, सॉफ्टवेअर होतं ज्याच्यामध्ये काही महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर मनसुख हिरेन हत्या प्रकरण असेल, याच्यामध्ये वाझेंचा असलेला थेट समावेश असेल. सोबतच त्याच प्रकरणामध्ये 4 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची झालेली निलंबनं असतील. या सगळ्यांमुळे प्रदीप शर्मा यांच्यावरती थेट संशय होता. एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून त्यांची कामगिरी आपण पोलीस खात्यामध्ये बघितली. आतापर्यंत साधारणपणे 113 गँगस्टर्सचा त्यांनी खात्मा केलेला होता, एन्काउंटर केलेलं होतं आणि सोबतच त्यांचं शिवसेनेशी असणारं नातं, यामुळे सुद्धा या प्रकरणाला राजकीय वलय हे फार मोठं आहे.
आत्ता NIAची टीम इथून निघालेली असली तरी त्यांच्याकडे त्या ब्लॅक सुटकेसमध्ये नेमकं काय होतं, नेमकं कशा पद्धतीची माहिती मिळाली की ज्यामुळे NIAला थेट प्रदीप शर्मा यांचं घर गाठावं लागलं हे बघणं महत्त्वाचं आहे। जे दोन आरोपी आनंद आणि संतोष यांनी नेमकी काय माहिती दिली, त्या व्हायरल फोटोंमुळे प्रदीप शर्मा यांच्या अडचणी वाढल्यात का, तर हे बघणं ही महत्त्वाचं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये मग स्फोटक असेल किंवा मनसुख हिरेन यांच्या प्रकरणामध्ये प्रदीप शर्मा यांनी जर थेट भूमिका घेतली होती, यापूर्वी जर 2 वेळा त्यांची चौकशी झालेली होती NIAकडनं, तर मग आज या घरी येण्यामागे किंवा घरी छापा टाकण्यामागे काहीतरी ठोस कारण हे नक्कीच आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीची कारवाई करण्यात आली। विक्रम खलाटे यांच्याशी आपण संवाद साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु काही अधिकृत प्रतिक्रिया NIAकडनं आलेली नाहीये। या इमारतीमध्ये प्रदीप शर्मा हे गेले अनेक वर्ष राहतात, 6व्या मजल्यावरती त्यांचं घर आहे आणि एकूणच आपण जर या प्रकरणात बघितलं तर विक्रम खलाटे यांनी कायमच NIAच्या पूर्ण पथकाचं नेतृत्व केलेलं आहे। आज सुद्धा हे इथून निघालेले आहेत। त्यांच्याकडे जे ब्लॅक बॅग होती त्याच्यामधनं काही महत्त्वाचे जर पुरावे सापडले असतील तर कदाचित NIAच्या चौकशीला अधिक जोर मिळेल। मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये वाझे यांना काही क्ल्यू किंवा नागपुरात या जिलेटिनच्या कांड्या मुंबईत आल्या कशा, त्या कार्मायकल रोडवर पोहोचल्या कशा, या सगळ्याच धाग्यादोऱ्यांना एकसाथ गुंफत त्यातनं नेमका घटनाक्रम काय होता, कशा पद्धतीने वाझेंनी ही सगळी गोष्ट पूर्ण केली, विनायक शिंदे यांचा काय रोल होता, बुकी गोरा जो होता त्याचा नेमका काय रोल होता, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे आता संशयाची सुई ही थेट प्रदीप शर्मा यांच्यावरती जरी गेलेली असली तरी एकीकडे या संपूर्ण प्रकरणाचा कायद्यानुसार किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीने सगळा तो शोध जो आहे तो सुरू राहीलच, परंतु याला जे राजकीय वजन प्राप्त होईल ते सुद्धा फार महत्त्वाचं राहील। सुस्मिता, अजूनही NIAचे अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी आहेत का? किती अधिकारी आहेत? NIAचे अधिकारी आता काही वेळापूर्वीच इथून निघालेले आहेत। विक्रम खलाटे स्वतः इथे पोहोचले होते, त्यांनी काही दस्तावेज जे ब्लॅक सुटकेसमध्ये होते ते घेतले आणि काही सॉफ्टवेअर्स एक प्रिंटर सारखं होतं त्याच्यामधनं ते घेऊन गेलेले आहेत। आज जर आपण बघितलं सकाळी जेव्हा 6 वाजता ह्या सगळ्या छाप्यांना सुरुवात झाली प्रदीप शर्मा यांच्या घरी, त्यावेळेला पोलिसांचा ताफा प्रचंड होता, कारण प्रदीप शर्मा यांना अटक करायची किंवा त्यांच्यावरती कारवाई करायची म्हटल्यावरती काही ठोस कारण असणं गरजेचं होतं, तसे पुरावे कदाचित NIAच्या हाती लागले असावेत, म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा इथे होता। आता NIAचं हे पथक त्यांच्या कार्यालय जे पेडर रोडवरती आहे तिथे रवाना झालेलं आहे। त्याच्यामुळे याच्या पुढची कारवाई परत येतो तुझ्याकडे। आतापर्यंत NIAनं या सगळ्या प्रकरणात जी वेगवेगळी कारवाई केली आहे त्यात कोणाकोणाला ताब्यात घेतलंय, कोणाकोणाला अटक केली ते आपण पाहूयात। सगळ्यात आधी अर्थातच सचिन वाझे आणि अनेक जण, पण प्रदीप शर्मा कोण आहेत ते आपण पाहतोय। एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रदीप शर्मा यांची ओळख आहे, मुंबई पोलीस दलातले माजी अधिकारी आहेत ते, आणि आतापर्यंत NIAनं सचिन वाझेला अटक केली आहे, विनायक शिंदे हवालदार आहेत त्यांना अटक केली आहे, नरेश गोर बोगी आहे गुजरातमधून ताब्यात घेतलं, सुनील माने PI आहेत, रियाज काझी API आहेत, तसंच संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोघा जणांनाही अटक केली। आणि याच दोघांच्या म्हणजे संतोष शेलार आणि आनंद जाधव यांच्या अटकेनंतरच काही महत्त्वपूर्ण माहिती ही NIAला मिळाल्याचं कळतं। पाहूयात नेमकं NIAला काय माहिती मिळाली आणि यातून काय पुढे येतं ते। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, राजकीय गोष्टी यातून बऱ्याच होणार, आरोप प्रत्यारोप सुद्धा होणार, कारण प्रदीप शर्मा हे शिवसेनेचे उमेदवार होते। अगदी खरं आहे मिलिंद सर, पार्ट 2 आपण खरं तर याला म्हणूया, कारण पार्ट 1 मध्ये आपण बघितलं तर सचिन वाझे यांचं नाव जे आहे ते अगदी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणावर गाजलं, त्याच्यावर दिवस अधिवेशनाचा जो आहे तो सचिन वाझे या एका विषयावर गेलेला होता, कारण हे प्रकरण तेवढं छोटं नाही आहे, हे प्रकरण अतिशय मोठं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या घडीला महाराष्ट्रात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचा या दोन्ही व्यक्तींशी अतिशय जवळचा संबंध आहे। हे दोन्हीही व्यक्ती शिवसेनेच्या पदावर अधिकृतरित्या राहिलेले आहेत, त्यामुळे या दोन्ही व्यक्तींचा या घटनेशी असलेला संबंध आणि त्याचबरोबर त्यांचा असलेला शिवसेनेशी संबंध या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या, त्यामुळे स्वाभाविकरित्या आज प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली तर नक्कीच भाजपच्या वतीनं एक मोठ्या पद्धतीचा अतिक्रमण, एक मोठ्या पद्धतीचं आक्रमण जे आहे
राजकीय आक्रमण, राजकीय आरोप प्रत्यारोप जे आहे ते शिवसेनेवर नक्कीच होणार आहे. त्याला खरं तर सुरुवात झाली असं आपल्याला म्हणायला हरकत नाही, कारण आज सकाळपासून जेव्हापासून प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकला गेला अगदी तेव्हापासून या सगळ्या प्रकरणाला आणि या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झालेली आहे. अगदी संजय राऊतांनी या आरोपाला किंवा याबद्दल बोलणं टाळलेलं असो किंवा मग भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आरोप असो, विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य असो, या सगळ्याच गोष्टी एक मोठी राजकीय खळबळ आजच्या या प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण करतील याच्याबद्दल सुत्राम शंका नाही आहे. आपण पाहतो आहोत, जी माहिती मिळते त्यानुसार आता इथे काही हालचाली होत आहेत, त्यामुळे मी थेट माझ्या कॅमेरा पर्सनला सांगेन की त्यांनी या दिशेने जावं. काही गाड्या कदाचित आता येत असतील. आपण पाहतो या काही गाड्या ज्या आहेत पोलिसांच्या त्या या ठिकाणी येताना दिसत आहेत. आणि ज्या पद्धतीनं आता आपल्याला सुष्मिता सांगत होती, अंधेरीवरनं सुद्धा NIAच्या ज्या काही टीम आहेत त्यांच्या गाड्यासुद्धा ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत. अंधेरी ते पेडर रोड हे साधारण अर्धा पाऊण तासाचं अंतर आहे. ट्रॅफिकमुळे एखाद्या वेळेला थोडा जास्त वेळ लागला तर तासाभरामध्ये या गाड्या या कार्यालयामध्ये पोहोचतील आणि त्यामुळे त्यानंतर पुढील घडामोडी काय होतात ते आपल्याला कळू शकेल. शक्यता वेगवेगळ्या वर्तवल्या जातात, कारण एक शक्यता ही सुद्धा वर्तवली जाते की प्रदीप शर्मा यांना सकाळीच 5:30 वाजताच त्यांना त्यांच्या घरून जे आहे ते इथे आणण्यात आलेलं आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला ते घरी नाहीत. घरातल्या इतर सगळ्या वस्तू आणि सामान यांची झाडाझडती जी NIAची टीमने घेतली अशी सुद्धा माहिती. प्रणाली, तू सांगितलेली ही शेवटची गोष्ट सुद्धा खूप महत्त्वाची आहे की प्रदीप शर्मा आत्ता नेमके कुठे आहेत, तर ते घरी आहेत का NIAच्या ऑफिसमध्ये आहेत का अन्य कुठे आहेत? NIAनं त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांची स्वतंत्र ठिकाणी चौकशी सुरू आहे. याची अजून ठोस पुष्टी ना NIAच्या अधिकाऱ्यांनी केली आहे ना आपल्याला सूत्रांनी सांगितलं आहे की प्रदीप शर्मा सध्या कुठे आहेत. पण प्रदीप शर्मा यांना औपचारिक अटक कदाचित पुढच्या काही वेळात होऊ शकते. तुम्ही दोघी राहाच आपल्यासोबत, पण विरोधी पक्षनेते विधान परिषदेतले प्रवीण दरेकर यांची एक प्रतिक्रिया आपल्या हाती आली, पाहूयात त्यांनी काय म्हटलं. वाजेंच्या मागे ब्रेन बिहाइंड द वाजे हे प्रदीप शर्मा आहे ते सर्वश्रुत होतं आणि त्याच्यामुळे या दोन्ही प्रकरणामध्ये या ठिकाणी प्रदीप शर्मा यांचा काय रोल आहे या संदर्भात आज NIA त्या ठिकाणी त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे आणि निश्चितच या ठिकाणी अनेक गोष्टींची माहिती उकळ या निमित्तानं तपासात मिळेल. दरम्यान याच सगळ्या विषयाच्या संदर्भात शिवसेनेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत यांना जेव्हा प्रतिनिधींनी माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली तेव्हा या प्रकरणी माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं आणि कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. माझ्याकडे या संदर्भात काही माहिती नाही. या संदर्भामध्ये राज्याचे गृहमंत्री, मुंबईचे पोलीस आयुक्त, जे कायदा सुव्यवस्था या संदर्भातले प्रमुख लोक आहेत तेच बोलू शकतील. ज्या विषयाची माझ्याकडे माहिती नाही त्याविषयी मी बोलणार. संजय राऊत म्हणतात या विषयाची माहिती नाही. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पण प्रणाली आणि सुस्मिता, तुमच्या दोघींचेही धन्यवाद तुर्तास या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता डहाणूमधून एक मोठी बातमी हाती येते. डहाणूमध्ये डेहणे नावाचं एक छोटं गाव आहे. तिथे एक फटाका कंपनी आहे आणि त्या फटाका कंपनीच्या बाजूला काही मोठा स्फोट झाल्याचं कळत आहे. एक नाही तर काही जणांचं म्हणणं एकापेक्षा खूप अधिक स्फोट इथे एका वेळेला झाले. फटाका बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाल्याचं कळतं आणि हे स्फोट इतके जबरदस्त होते की या परिसरातल्या सुमारे 5 ते 10 किलोमीटरपर्यंतच्या नागरिकांना या स्फोटाचे आवाज आले आणि 5 ते 6 किलोमीटरपेक्षाही लांबपर्यंत या स्फोटाचे धक्के किंवा हादरे जाणवले किंवा तीव्रता जाणवली. इतक्या मोठ्या प्रमाणात हा स्फोट झाल्याचं कळत आहे. विजय राऊत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विजय, काय सविस्तर माहिती आहे?
नक्कीच मिलिंद, सकाळी ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर एक आवाज आला आणि परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं, कारण भूकंपाचा धक्का आहे का असं पहिल्यांदा वाटलं. परंतु पेहणे जे गाव आहे डहाणू तालुक्यापासून काही अंतरावरती त्या ठिकाणी फटाके बनवायची कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये स्फोट झालेले आहेत. एक नाही तर सांगायचं झालं तर या ठिकाणी 4 वेळा स्फोट मोठे झालेले आहेत. अद्याप ही तीव्रता ते जाणवते. जवळपास 15 ते 16 किलोमीटर पर्यंतचा आवाज जो आहे तो ऐकायला आला. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. परंतु या ठिकाणी जीवितहानी झालेली आहे, कारण घरांना मोठ्या प्रमाणात तडे देखील गेलेत. कारण आजूबाजूला जर आपण बघितलं परिसर तर त्या परिसराच्या बाजूला घरं देखील आहेत, काही पाडे देखील आहेत. तिथं काय जीवितहानी झाली का हे सगळं पाणी जे आहे आता पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आहेत. परंतु स्फोट होत असल्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी किंवा प्रशासनाला त्या ठिकाणी जाता येत नाहीये, कारण त्याच्यामध्ये किती मटेरियल आहे, किती स्फोटक आहेत म्हणजे फटाक्याचे हे अद्याप कळलेलं नाहीये. सगळा तपास जो आहे पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेल्या, अग्निशमन दलाच्या गाड्या पण त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. विजय, ही किती मोठी फटाका कंपनी आहे किंवा किती जुनी फटाका कंपनी आहे आणि आता अग्निशमन दलाच्या किती गाड्या इथे पोहोचल्यात? डहाणू म्हणजे थर्मल पॉवरची गाड्या असेल आणि एक महानगरपालिकेच्या अशा 2 गाड्या ज्या आहेत फायर ब्रिगेडच्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहे. आणि ही फटाका कंपनी जी आहे ती अत्यंत जुनी अशी फटाका कंपनी आहे. जवळपास 3 एकरामध्ये फटाका कंपनी असल्याची माहिती जी आहे आपल्याला समोर येते. परंतु किती मोठ्या प्रमाणामध्ये फटाका ह्या ठिकाणी ठेवण्यात आला होता, कारण दिवाळी असेल किंवा इतर लग्नसराईमध्ये मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी जे आहे तो फटाका जो आहे तो तयार केला जातोय. परंतु ह्याच्या पाठीमागे नेमका अद्यापही नुकसान किती झालं हे सांगता येणार नाहीये. विजय तुर्तास, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता बोलूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर येताच आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुद्धा रस्त्यावर उतरून आंदोलन होणार असं दिसतंय, कारण ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर समता परिषद चांगलीच आक्रमक झाली. नाशिक जिल्ह्यात प्रामुख्यानं येवल्यामध्ये पुणे इंदोर महामार्गावर काही वेळापूर्वी रास्ता रोको करण्यात आला. कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते आणि या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. हा रस्ता बराच काळ अडवून धरण्यात आला आणि हा महामार्ग, हा नॅशनल हायवे अडवून धरल्यामुळे इंदोर महामार्गावर वाहनांच्या दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बब्बू, कालच खरं तर समता परिषदेच्या वतीनं भुजबळांनी सांगितलं होतं की रास्ता रोको होईल, पण कार्यकर्ते तर आता अधिक आक्रमक दिसतात. मिलिंद, कार्यकर्त्यांनी एकदम आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यांनी पुणे इंदोर हायवे महामार्ग जाम केलेला आहे. माझ्यासोबत काही कार्यकर्ते पदाधिकारी आहे समता परिषदेचे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या काय मागण्या आहे आणि ते आंदोलन कशासाठी केलेलं आहे. काय म्हणाल तुम्ही, कशासाठी आंदोलन करताय? सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिलेला आहे त्याच्या माध्यमातून ओबीसींचं राजकीय आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे. त्या माध्यमातून जवळजवळ 57,000 जागा ज्या नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आहे त्या सर्व काही धोक्यात आलेल्या आहेत. आणि त्या धोक्यात आलेल्या असल्यामुळे त्या ठिकाणी हे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावं ही आमची प्रमुख मागणी. मात्र आमचा जो आंदोलन आहे हे सुप्रीम कोर्टाच्या विरोधात नाही, तर केंद्र सरकारने जो काही इम्पेरियल डेटा किंवा ओबीसी जनगणनेचा डेटा जो आहे तो डेटा एकतर सुप्रीम कोर्टाला सादर करावा किंवा राज्य सरकारने ओबीसींची जनगणना करावी अशी आमची प्रमुख मागणी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली समता परिषदेच्या माध्यमातून आहे. मिलिंद, या आंदोलनात काही महिला देखील सहभागी झालेल्या आहेत, त्यांच्याकडून हे जाणून घेऊया का त्यांना त्यांची काय मागणी आहे, काय म्हणत? ओबीसीचं जे राजकीय आरक्षण जे कमी झालेलं आहे ते आम्हाला पूर्ववत मिळावं यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. आज जर हे आरक्षण आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावर असेच उतरत राहणार आहोत. धन्यवाद. तुम्ही काय म्हणता? या ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारनं आमचं म्हणणं या ठिकाणी असं आहे की या ओबीसी समाजामध्ये अतिशय मागासलेले लोक आहेत आणि त्यामध्ये एकटा कोणा माळी आहे किंवा कोणी धनगर आहे किंवा न्हावी आहे अशी या ठिकाणी 12 बडोदर आणि 18 पगड जातीचे या ठिकाणी ओबीसी समाजामध्ये असल्यामुळं हा समाज नेहमी मागासलेला आहे. तेव्हा या समाजाला आमचं म्हणणं असं आहे की राजकीय क्षेत्रामधलं यांचं जे आरक्षण या ठिकाणी रद्द केलेलं आहे यांनी कोर्टाने, तेव्हा आमचं म्हणणं असं आहे की सरकारनं आणि राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं या समाजाची पुन्हा एक वार त्यांची जनगणना करावी आणि त्यानुसार त्यांनी या ओबीसीला जे आरक्षण आहे ते कायम ठेवण्यात यावं, की जेणेकरून हा समाज मुख्य प्रवाहामध्ये येईल अशी आमची या ठिकाणी मागणी असल्यामुळं आज
आमच्यासारखे हजारो नाही तर लाखो तरुण या संपूर्ण भारतामध्ये आम्ही सामाजिक काम करत असताना आम्हाला आमचं जे ओबीसीचं जे आरक्षण राजकीय आरक्षण ते आम्हाला मिळालं पाहिजे. जर आम्हाला ते आरक्षण लवकर नाही मिळालं तर माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेब आमचे ओबीसीचे राष्ट्रीय नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असेच रस्त्यावर उतरत जाऊ. जर आमच्या मागण्या लवकर मान्य झाल्या तर याच्यापेक्षा जास्त उग्र स्वरूपात आंदोलन होऊ शकतं. याची सर्वांनी दक्षता घ्यावी. मिलिंद, हे जे आंदोलक आहे आक्रमक झालेले, जर ओबीसीचं आरक्षण परत नाही मिळालं तर हा आंदोलन सतत पेटत ठेवण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे. मिलिंद, बाबू, नाशिक जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन करण्यात आलं? फक्त निदर्शनच करण्यात आली का सरसकट सगळ्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनच झालं? येवल्यासह सटाणा, मालेगाव, नांदगाव यासह नाशिकच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी आंदोलन, आक्रोश मोर्चा, काही ठिकाणी आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे, काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे. आणि सर्व याच्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झालेले. सर्वांची एकच मागणी आहे का त्यांना जो रद्द केलेला ओबीसी आरक्षण आहे तो मिळाला पाहिजे. मिलिंद, बरं, आत्ता पहिल्या टप्प्यात भुजबळ यांनी काल असं सांगितलं होतं बाबू की रस्त्यावर येऊन आंदोलन करायला लागेल आणि लगेचच दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलन होतं आहे. म्हणजे केवळ नाशिकच नाही तर महाराष्ट्राच्या अन्यही भागात, अगदी मुंबई, ठाण्यात किंवा अन्य जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन केलं जातं आहे. या ओबीसी समाजाची ही एकमेव मागणी आहे आरक्षणाची, म्हणजे राजकीय आरक्षण त्यांचं जे जात आहे त्याची, का अन्यही काही मागण्या आहेत त्यांच्या? काही तुझ्याबरोबर असलेले काही कार्यकर्ते सांगतील आणखीन कोणत्या कोणत्या मागण्या आहेत त्यांच्या? आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मिलिंद, तुमची फक्त आरक्षणाचीच मागणी आहे का इतरांची कोणत्या मागणी आहे? आमचं जे काय राजकीय आरक्षण आहे हे ओबीसींचं राजकीय आरक्षण ओबीसींना मिळालं पाहिजे. मात्र ते राजकीय आरक्षण जे आहे ते जोपर्यंत केंद्र सरकार त्या ठिकाणी जो ओबीसी जनगणनेचा डेटा आहे तो डेटा इम्पेरिकल डेटा स्वरूपात जोपर्यंत सुप्रीम कोर्टापुढे सादर करत नाही तोपर्यंत हे आरक्षण पूर्ववत होणार नाही. यासाठी आमची दुसरी मागणी आहे की केंद्र सरकारने जो ओबीसी जनगणनेचा डेटा आहे तो सुप्रीम कोर्टापुढे सादर करावा, अन्यथा राज्य सरकारने ओबीसींची जनगणना करावी आणि ओबीसींची जनगणना करून तो जो डेटा आहे तो कोर्टाला सादर करावा, कारण त्याच्याशिवाय हे राजकीय आरक्षण पूर्ववत होणार नाही. तुम्हाला काय वाटतं, फक्त आरक्षणासाठी आहे का आणखी काय मागणी आहे? नाही, आरक्षणाचीच मागणी आहे. हे आरक्षण ऑलरेडी होतं आणि सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केलं. हा ओबीसी समाजावर मोठा अन्याय झालेला आहे आणि ह्यो अन्याय ना भरून निघणार आहे. कारण राजकीय क्षेत्रात ओबीसी समाज राजकीय क्षेत्रात असताना त्यांच्या फायद्यासाठी त्यांना राजकीय क्षेत्रात राहणं गरजेचं होतं. आज त्यांचा तो हक्क हिरवून घेतल्यासारखं झालेलं आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने हा निर्णय जो आहे हा रद्द करावा आणि समाजाला जे राजकीय आरक्षण ते मिळवून द्या. फक्त आरक्षणच नाही तर ओबीसीची जनगणना देखील करण्यात यावी अशी ही यांची मागणी. बबू, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्याला येवल्यातून माहिती देत होते. येवल्यामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि यासह नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा, मालेगाव, येवला, नांदगाव याही ठिकाणी आंदोलन झालं आणि या सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं एक म्हणणं होतं की जे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे न्यायालयानं ते राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे आणि जोपर्यंत हे राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. मुळात काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे आपण जाणून घेऊयात, कारण राज्यामध्ये ओबीसींना 27% आरक्षण आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षण 20% मिळालं पाहिजे. महाराष्ट्रात खरं तर 27% आरक्षण आहे आणि आता तर त्यात आणखीन पुढच्या काही काळात अडचणी निर्माण होऊ शकतात, कारण मराठा समाजाला आरक्षण देताना सुद्धा ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचं आहे, पण 50%पेक्षा जास्तही आरक्षण देता येणार नाही. म्हणजे जर का मराठा समाजाला ओबीसी समाजात वर्गीकृत करून घेतलं तर ओबीसी समाज सुद्धा ते मान्य करायला तयार नाही आणि हीच खरी अडचण आहे. केंद्र सरकारनं ओबीसी जनगणनेचा डेटा सुद्धा जाहीर करावा अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांची आहे आणि सारथी संस्था जशी मराठा समाजाकरता तयार करण्यात आली तशाच पद्धतीची महाज्योती ही संस्था ओबीसी समाजातल्या तरुणांच्याकरता आहे, त्यालासुद्धा आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे अशी पुण्यातल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी. एकीकडं महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना
दुसरीकडं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळं ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील चर्चेमध्ये आलेला आहे, समाजामध्ये अस्वस्थता आहे. आपल्यासोबत पुण्यामधले ओबीसी समाजाचे वेगवेगळे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत सुरुवातीला दीप्ती चौधरी आहेत, त्या महापौर पण राहिलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झाल्यामुळं एक प्रकारे अस्वस्थता आहे समाजामध्ये आणि वेगवेगळे आरोप होत आहेत की सध्याचं महाविकास आघाडी सरकार आहे ते केंद्रावरती आरोप करतो आहे की जनगणना किंवा जो डेटा आहे तो मिळाला नाही म्हणून रद्द झालं. दुसरीकडं महाविकास आघाडी सरकारने काही केलं नाही म्हणून हे आरक्षण रद्द झालं आहे असं म्हटलं जातं. तुमची काय प्रतिक्रिया आहे? खरं तर महाराष्ट्रामध्ये आपले महात्माजी फुले असतील किंवा शाहू महाराज असतील यांच्या प्रयत्नामुळे महिला आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, यांची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झाली आणि आमच्या समाजाला जो न्याय मिळतोय तो जी काय आरक्षण मिळालेलं आहे त्यामुळे समाजाला न्याय मिळतोय. त्यामुळे ओबीसी समाजाचे एवढे लोक निवडून आलेले दिसले. परंतु हे आरक्षणच रद्द केलं तर मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की हे आरक्षण रद्द होण्यामध्ये केंद्र सरकारचाच या ठिकाणी महत्त्वाचा वाटा आहे. कारण त्यांनी जनगणना जी केली त्याचे आकडे त्यांनी सांगितलेले नाही आणि त्यांनी जर वेळेवर सुप्रीम कोर्टामध्ये ते आकडे दिले असते जनगणनेचे तर माझी खात्री आहे 100% हे आरक्षण टिकलं असतं, हे बिलकुल रद्द झालं नसतं. आणि या रद्द आरक्षण झाल्यामुळे ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय झालेला आहे आणि त्यासाठी केंद्र सरकार असेल आणि राज्य सरकार असेल, कारण आम्ही काही कुठल्या पक्षाचे म्हणून या ठिकाणी बोलत नाही, आम्ही सर्वजण या ठिकाणी ओबीसी म्हणून एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे राज्य सरकारची सुद्धा यामध्ये जबाबदारी आहे की तातडीनं त्यांनी पुनर्याचिका सुप्रीम कोर्टामध्ये जाहीर याचिका दाखल करावी आणि त्यामध्ये हे जे आरक्षण होतं तसंच त्या ठिकाणी ठेवावं अशी याचिका पहिल्यांदा तर राज्य सरकारने सुद्धा दाखल केली पाहिजे आणि केंद्र सरकारने जनगणना करून त्याच्यात आकडेवारी प्रसिद्ध. तुमच्यामध्ये दोन्ही सरकारची जबाबदारी आहे. तुम्हाला काय वाटतं की हे जे आरक्षण रद्द झालेलं आहे ते कसं मिळू शकतं, परत पुढची दिशा काय असली पाहिजे? पुढची दिशा म्हणजे आज ओबीसी समाजाचे जवळजवळ 58,000 कार्यकर्त्यांना निवडणुकीपासून लांब राहावं लागणार आहे. त्याचबरोबर आज जो केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे न्यायालयामध्ये ओबीसींची बाजू मांडू नाही शकले म्हणून हे आरक्षण रद्द झालं असा मी थेट आरोप राज्य शासन आणि केंद्र शासनावर करतो. 1978 साली 19 साली कर्नाटकमध्ये ह्या ओबीसीच्या याच्यावर हे झालं, परंतु त्या ठिकाणी मोर्चा काढून किंवा हे करून आम्हाला मराठा समाजावर अन्याय व्हावा आमचं मान्य नाही, परंतु आमचा तो मोठाच भाव आहे, परंतु आमच्या ताटातलं त्यांना द्यावं नाही. कारण आम्हाला ओबीसी समाज हा 12 बलुतेदारांचा आहे. ओबीसी समाजामध्ये 18 पगडधाटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या 12 बलुतेदारामुळं आज सरकार शिवराज स्थापन झालं आणि त्या बलुतेदारावर अन्याय झाला तर आम्ही रस्त्यावर उतरला तर राहणार नाही. एवढंच या ठिकाणी सरकारला, दोन्ही सरकारला विनंती की आम्हाला तुम्ही रिपिटिशन दाखल करून पुन्हा एकदा हे सहकार्य करा. हे आरक्षण रद्द व्हायला केंद्र आणि राज्य हे दोघंही जबाबदार आहेत आणि दोघांचीही आरक्षण परत मिळवणं ही जबाबदारी आहे असा सूर पुण्यातल्या या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाशिकमध्ये आंदोलन सुरू आहे आणि कशाच आंदोलकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. अखेर समता परिषदेनं एल्गार पुकारलाय. राज्यभर आंदोलनाचा निर्णय नाशिकच्या या बैठकीत घेण्यात आलाय. बाळासाहेब कर्डक आपल्याबरोबर आहेत. बाळासाहेब, नाशिकपासून सुरुवात करताय, आंदोलनाचं लन राज्यात पेटणार. फक्त ओबीसी निवडणूक, राजकीय आरक्षण एवढाच मुद्दा का अनेक खतखत असलेले मुद्दे आहेत? ओबीसीचे प्रश्न जनगणनेचा आहे, ओबीसींचा प्रश्न स्कॉलरशिपचा आहे, ओबीसींचा प्रश्न मग तो मेडिकल प्रवेशाचा आहे. पण तूर्त सद्यस्थितीला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाला अनुसरून फक्त नाशिकच नाही तर संपूर्ण भारतभरामध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेचं गेलेलं आहे. ते आरक्षण पुन्हा ओबीसी समाजाला प्राप्त व्हावं म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांच्या आदेशांवर संपूर्ण महाराष्ट्रभर
रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. नक्कीच दिलीप खैरे, एक भूमिका स्पष्टपणे तुम्ही जाहीर केली आहे की छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालीच हे आंदोलन सगळ्या ठिकाणी घेतलं जाणार. भुजबळ साहेब या आंदोलनात प्रत्यक्ष केव्हा सहभागी होणार? भुजबळ साहेब सध्या जी राजकीय काही गोष्टी करायच्या आहेत त्या सर्व मीटिंग्समध्ये सध्या मुंबईमध्ये आहे, पण ते सर्व संपल्यानंतर भुजबळ साहेब स्वतःही आंदोलनामध्ये, आणि जे आंदोलन चालू आहे तेही भुजबळ साहेबांच्या आदेशान्वयेच चालू आहे, त्यामुळे भुजबळ साहेब बी काही दिवसामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होतील. तेव्हा स्वतः छगन भुजबळ लवकरच रस्त्यावर उतरून या आंदोलनात सहभागी होणार आहेत. पण तुर्तास तरी कार्यकर्ते राज्यात विविध ठिकाणी रस्त्यावर उतरून ओबीसींची जनगणना, स्कॉलरशिप आणि प्रामुख्यानं राजकीय आरक्षण या विषयावर आंदोलन करताना दिसतात. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी तसंच विविध ताजे व्हिडिओज, हेडलाईन, ब्रेकिंग न्यूज सगळं पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. देशातील नागरिक कोरोनारूपी संकटाचा सामना करतायत, पण सरकारसुद्धा प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या परीनं प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. मध्य प्रदेशच्या आगर मालवा जिल्ह्यामध्ये घरोघरी जाऊन लोकांना लसीकरणाच्या संदर्भात जागृती केली जाते, आवाहन केलं जात आहे. लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचे आहेत ते म्हणजे नागरिक, आणि सरकार सुद्धा हे व्यवस्थितपणे जाणून आहे. हेच कारण आहे की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार देशातल्या प्रत्येक नागरिकाला लस देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. भोपाळच्या आगरमालवा जिल्ह्यातलं हे दृश्य पहा. लसीकरणासाठी लोकांच्या घरी जाऊन त्यांना पिवळे तांदूळ देऊन त्यांनी लस घ्यावी यासाठी आवाहन केलं जात आहे. कैंप के लिए निकाय अमले द्वारा एवं अपने प्रबंध समिति के सदस्य द्वारा घर घर जाकर टीके लगाने के लिए आम नागरिकों को टीके लगाने हेतु पीले चावल देकर उनसे निवेदन किया गया कि आप टीके लगवा. खरं तर आगरमालवा जिल्ह्यातल्या सुसनेरमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अक्षरशः कहर केला होता. कोरोना बाधितांची संख्या या भागात खूप जास्त होती, तरीही स्थानिकांमध्ये लस घेण्यासाठी बिलकुल उत्साह दिसत नव्हता, आणि म्हणूनच नगरपालिकेचं पथक, वैद्यकीय अधिकारी घरोघरी जाऊन नागरिकांना लसीकरण केंद्रावर येऊन लस घेण्याचं आवाहन करतायत. लसीकरणासाठी लोकांना अशा प्रकारे घरोघरी जाऊन आवाहन करण्याचा हा अनोखा प्रकार सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे, पण त्याचा परिणामही सध्या दिसून येतोय. जे लोक कालपर्यंत लसीचं नाव जरी घेतलं तरी चिडत होते, तेच लोक आता लस घेण्यासाठी तयार झालेत. अपेक्षा आहे की कोरोना विरुद्धच्या लढाईत संजीवनी ठरत असलेल्या लसीचं महत्त्व लोकांना समजेल आणि कोरोना विरुद्धच्या यशात तेही भागीदार होतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 नेटवर्क. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा अनोखा उपक्रम संजीवनी गाडी, आणि ही गाडी भारतातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरते आणि लसीकरणाच्या बद्दल या आमच्या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा मिळतोय. तुम्ही सुद्धा या मोहिमेला पाठिंबा द्या आणि लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूया. पाहूयात आज ही संजीवनीची गाडी कुठे आहे. लगाया क्या? हे अँथम तुम्हाला कसं वाटलं ते जरूर कळवा. तसंच नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयाला कोविड-19ची लस मिळण्यासाठी, त्याला ती मिळते का नाही याची खात्री करण्यासाठी मदत करू इच्छितं. तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्तपणे उपक्रम राबवत आहेत. संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या उपक्रमात आपणही सहभागी व्हा. आपण लस घ्या आणि आपल्या
जवळच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना नक्की सांगा की लस घ्या, ती निश्चित फायद्याची आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण जाताना एक महत्त्वाची आठवण, लस घ्या आणि लस जरी घेतली तरीसुद्धा काही दिवस आपल्या सगळ्यांना मास्क घालणं अजूनही बंधनकारक आहे. कारण कोरोनाचा पूर्णपणे नाहीसा करायचा असेल तर आपल्याला आणखीन काही काळ मास्क वापरला पाहिजे.